ठरलं तर मग या मालिकेच्या 1 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये सायलीला आता सगळ्यात मोठा खुलासा होणार आहे। प्रिया अर्जुनला बनवण्यामध्ये किंवा अर्जुनला फसवण्यामध्ये जरी यशस्वी झाली असली तरी सायलीला जे सत्य समजलेलं आहे ते सत्य खूपच जबरदस्त आहे आणि या सत्याने प्रियाचा कसा सायलीसमोर पर्दाफाश झालाय हे या व्हिडिओमध्ये पाहू। 1 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो की आत्ता मला प्रिया ही तन्वी नाही आहे हे सिद्ध करायचं होतं, पण तसा माझ्याकडे कोणताही पुरावाच नव्हता। यावरती सायली म्हणते का सगळं हे तुम्हाला करायचं आहे? हे सगळं करायची काही गरज नाहीये। आता सिद्ध झालंय ना की प्रिया हीच तन्वी आहे, मग पुन्हा 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 हे असं वागून तुम्हाला काय मिळणार आहे? यावरती अर्जुन म्हणतो ते सगळं जाऊ दे, हे घडलं ना तरी सुद्धा मला अजूनही प्रियाला ती प्रेमाचं नाटक करून मधुभाऊंच्या केस संदर्भात सगळी माहिती काढता येईल। यावरती सायली म्हणते सर हे सगळं करण्याची काहीही गरज नाहीये। यावरती अर्जुन म्हणतो नाही, मी तिच्या प्रेमात आहे हे दाखवणं खूप गरजेचं आहे, कारण हे सगळं केल्यामुळे मला या केसमध्ये तिच्याकडून खूप महत्त्वाची माहिती काढून घेता येईल। यावरती आता मात्र सायली सांगते सर काहीही उपयोग नाहीये, ती प्रिया तुम्हाला ताकास्तूर लागू देणार नाही। प्रिया इतकी हुशार आहे ना, तुम्हाला असं वाटते की तुम्ही प्रियाला मूर्ख बनवू शकाल, पण नाही, ती तुम्हाला जाळ्यात अडकवेल आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला ती खोटं नाटकच काहीतरी सांगणार। मी तुम्हाला सांगते ना, प्रिया इतकी साधी सोपी नाहीये, ती तुमच्यावरती असा तसा विश्वास ठेवणार नाही। यावरती अर्जुन म्हणतो का नाही विश्वास ठेवणार? मी तिच्याशी प्रेमाचं इतकं चांगलं नाटक करतोय ना, तिला खात्री पटवून दिले की मी तिच्या प्रेमामध्ये आहे आणि त्यानंतर मी मधुभाऊंच्या केस संदर्भात जी काही लीड आहे ना ती लीड शोधून काढणार म्हणजे काढणार, असं म्हणत अर्जुन आपल्या मतावरती ठाम असतो। पण सायली मात्र या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका असं अर्जुनला सांगत असते आणि ती सांगत असते मी तुमच्या पुढे हात जोडते, हे सगळं ना तुम्ही सोडून द्या, या प्रियाला या नादाला अडकवू नका, कारण ती न खूप पोहोचलेली मुलगी आहे आणि तुम्ही या सगळ्यामध्ये अडकाल असं म्हणत सायली आता अर्जुनला प्रियापासून लांब राहण्यासाठी सांगत असते। पण अर्जुन मात्र हे सगळं ऐकायला काही तयार नसतो। अर्जुन सांगत असतो मला अजूनही खात्री आहे की ती आपल्याला अशी काहीतरी बातमी सांगून बसेल की ज्याच्यामुळे आपल्याला मधुभाऊंच्या केसमध्ये उपयोग होईल आणि अर्जुन त्याच दृष्टीने प्रयत्न करत असतो आणि अर्जुनच्या प्रयत्नाला यश सुद्धा येणार असतं। इकडे दुसऱ्या दिवशी आता मात्र इकडे अस्मिता तिला विचारत असते प्रियाला काय ग तन्वी तू कुठे होतीस ग, म्हणजे मी तुला शोधत पण होते काल। यावरती आता मात्र प्रिया सांगते नाही मी अर्जुनच्या खोलीत होते। आता प्रिया अर्जुनच्या खोलीत होती हे रविराज ऐकतात। रविराज म्हणतात काय तू अर्जुनच्या खोलीमध्ये काय करत होतीस? असं म्हटल्यावर ती प्रिया गडबडते आणि नाही बाबा मी अर्जुनच्या खोलीत काहीच नव्हते करत, मी फक्त त्याच्यासाठी कॉफी घेऊन गेले होते, ती कॉफी दिली आणि लगेच आले आणि मग मैत्रिणीकडे अभ्यासाला गेले होते, तेच मी अस्मिताला सांगत होते। यावरती रविराज म्हणतात बरोबर आहे, पण प्रिया सांगते खरं सांगू का तर आई आल्यापासून माझा अभ्यास न आता असं लक्षच लागत नाहीये, पण आईसाठी काय एवढं अभ्यासाचं, पण आत्ता मला मैत्रिणीकडे जावं लागणार आहे, काही महत्त्वाच्या नोट्स वगैरे माझ्या राहिल्यात। यावरती मग मात्र आता इकडे अस्मिता म्हणते अगं तू तर आत्ता म्हटलीस की तू मैत्रिणीकडून आलीस, आत्ता लगेच चाललीस? यावरती प्रिया म्हणते अगं हो अस्मिता, आई आल्यापासून तसं माझं अभ्यासात लक्ष पण नाही आणि हवा तसा वेळ मी आईला असल्यामुळे अभ्यासाला देऊ शकत नाही। त्यामुळे रविराज म्हणतात ठीक आहे जा बाळा, तू या सगळ्यामध्ये तुझं काम कर आणि जाऊन ये, असं म्हणत रविराज मनात विचार करतात या सगळ्यामध्ये प्रियाच्या करिअरचं जरा जास्तच नुकसान झालंय। या सगळ्यामध्ये तिला आता नुकसान न होऊ देता आता तिला चांगल्या पद्धतीने अभ्यासासाठी वेळ दिला पाहिजे असा ते विचार करत असतात। तोपर्यंत प्रिया इकडे मैत्रिणीचं नाटक सांगून नागराज महिपती यांना भेटायला आली असते आणि घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगत असते की अर्जुनला माझ्यावरती मी तन्वी नसल्याचा संशय आलेला आहे। यावरती नागराज म्हणतो झालं माती खाल्लीस तू, या सगळ्यामध्ये बावळटपणा करण्याचा तू काही विडाच उचलला आहेस का? यावरती इकडे प्रिया म्हणते का बावळटपणा किंवा गोंधळ घालायला मी काही नागराज किल्लेदार नाहीये। हा म्हणजे अर्जुनला माझ्यावरती संशय आला खरा की या सगळ्यामध्ये मी प्रिया आहे तन्वी नाहीये, पण त्याचा हा संशय मी असा खोडून काढलाय। साक्षी म्हणते अरे अगं तो हुशार वकील आहे, तो कधी तुला त्याच्या जाळ्यामध्ये अडकवेल आणि तू कधी अडकशील हे त्याला कळणार पण नाहीये,
त्यामुळे जरा सावध राहा. प्रिया सांगते मला सांगायची काही गरज नाहीये ना. महिपत म्हणतो बरोबर आहे, हिला सांगायची काही गरज नाहीये, ही किलोभर माती खाणार आणि त्यानंतर आपल्याला अडकवणार आणि मग सगळं हे होणार. असं म्हणत सगळेजण प्रियाला बोलत असताना प्रिया म्हणते बास करा, या सगळ्यामध्ये तुमचं काही मी ऐकून घेणार नाही. तिकडे मी एकटी खिंड लढवत आहे, तुम्ही इकडे मागून सगळे मजा करताय. मी काय काय करते तुम्हाला माहिती तरी आहे का? म्हणजे मला आधीच समजलं होतं की अर्जुनला माझ्यावरती संशय आलाय ते, आणि त्या दृष्टीने मी काम केलं होतं. आणि प्रिया फ्लॅशबॅकमध्ये जात सगळी कर्मकहाणी सांगायला लागते. प्रिया सांगायला लागते की या सगळ्यामध्ये ज्या वेळेला मी अर्जुनच्या रूममध्ये जात होते त्याच वेळेला माझ्या लक्षात एक गोष्ट आली की अर्जुन आणि चैतन्य बोलत आहेत. म्हणून अर्जुन आणि चैतन्य या दोघांचं बोलणं ऐकण्यासाठी मी रूमच्या बाहेर उभी राहिले. आणि त्यावेळेला अर्जुनने प्रियाचा जेव्हा बाथरूममधून पाय धुवून आलेली असते त्यावेळेची जन्मखूण म्हणजे तिच्या पायाचे पडलेले धब्बे पाहिलेले असतात. आणि तेच दोघं जण बोलत असतात की हे काय आहे, स्केचपेनने काढल्यासारखी खूण दिसते ही. पण ज्या ज्या ठिकाणी तन्वीने पाय ठेवला त्या त्या ठिकाणी तिच्या पायाचे ठसे उमटलेले आहेत. आणि हे ठसे उमटलेले त्या दोघांना दिसल्यामुळे आता प्रिया गडबडते. त्यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे या सगळ्याचा संबंध तिच्या बर्थ मार्क सोबत असेल का? ते काही नाही, मला या सगळ्यामध्ये तिचं खरं खरं बर्थ मार्क बघायलाच पाहिजे. आणि प्रिया हे सगळं ऐकते आणि विचार करते अच्छा, म्हणजे अर्जुन तू माझ्यासोबत डबल गेम खेळतोयस तर, म्हणजे इकडे माझ्याशी प्रेमाचं नाटक करून तिकडे मी खरंच तन्वी आहे का हे काढून घेण्याचा प्रयत्न करतोयस. तू तुझं नाटक चालू ठेव रे, पण या सगळ्यामध्ये मी तुला कशी पुरून उरते ना ते बघ. असं म्हणत प्रिया आता सगळं ऐकते आणि त्यानंतर मग काहीही झालं तरी सुद्धा आपण या अर्जुनला मूर्ख बनवायचं असं मनातल्या मनात ठरवते. आणि ती सांगते की त्याचमुळे मी विचार केला त्या दिवशी अर्जुनने ते खोटं बर्थमार्क स्केचपेनने काढलेलं याच्या खुणा पाहिल्या होत्या, म्हणजे त्याला असा संशय आला असेल की मी खोटे बर्थमार्क काढते आहे. मग त्या दृष्टीने ते प्रयत्न बघण्याचा करणार, म्हणून मी खूप मोठी युक्ती केली. या सगळ्यामध्ये जरी माझा पैसा गेला असला तरी सुद्धा मी एक काम केलं, ते म्हणजे मी परमनंटच टॅटू काढून घेतला. असं म्हणत प्रिया आपल्या पायावरचा परमनंट टॅटू दाखवते आणि म्हणते आता झंझटच नको, ते सारखा स्केच पेन जवळ ठेवा, काजल जवळ ठेवा, सारखी ती खूण काढा. त्यामुळे आता मी परमनंटच टॅटू काढल्यामुळे या सगळ्यामध्ये मला आता कुणाकुणाची भीती राहिली नाही. मी आता माझा परमनंट टॅटू असल्यामुळे आता कुणाला न घाबरता सगळ्यांना हा टॅटू दाखवू शकते. फायनली सगळा प्रकार मी पूर्ण केलेला आहे. आता अर्जुनला माझ्यावरती संशयाला जागाच ठेवली नाही. यावरती मग मात्र नागराज म्हणायला लागतो काय चांगलं काम केलंस, म्हणजे तुला वेडं समजतो तितकी वेडी नाहीयेस तू. यावरती प्रिया म्हणते ज्या वेळेला मला वेडं म्हटलात तेव्हा मोठ्या मोठ्याने ओरडून म्हटलात, आता जर माझं कौतुक करताय तर इतकी कंजूशी कशाला? मोठ्याने माझं कौतुक करा की भरभरून तोंड कौतुक करा. आता मला कोणीही ह्या तुळशीपत्रामुळे पकडू शकत नाही, कारण हे तुळशीपत्र माझं आता ओरिजिनल झालेलं आहे. काहीही झालं तरी तुळशीपत्र जागचं हलणारच नाहीये ना. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रियासोबत पंगा घ्यायला अजून कुणी जन्माला आलेलं नाहीये. नागराज म्हणतो ठीक आहे, बरं झालं परमनंट काढलास ते, आता तुला कोणीही काहीही पकडू शकत नाही. असं म्हणत सगळेजण प्रियाचं कौतुक करत असतात. फायनली प्रियाने एकदमच परमनंटच टॅटू काढून या सगळ्यामध्ये आता मात्र कायमचं झंझट जरी सोडलेलं असलं तरी सुद्धा परमनंट टॅटू आणि ओरिजिनल टॅटू याच्यामध्ये फरक हा राहणारच असतो. ही गोष्ट पूर्णपणे प्रिया विसरलेली असते. मग प्रिया त्या रूममध्ये येते आणि प्रतिमाला गोळ्या देत असते. आई, या गोळ्यांनी तुला काही फरक वाटतोय का अशी चौकशी करत असते, ज्या गोळ्या स्वतः तिने बदललेल्या असतात. आणि आता इकडे ती सांगत असते म्हणजे डॉक्टर श्रद्धा यांनी दिलेल्या सगळ्या गोळ्या मीच तुला आठवण करून देणार आहे, त्यामुळे तू बरी होशील लवकरात लवकर याची मला खात्री आहे. आई, तू लवकरात लवकर बरी हो. असं म्हणत प्रिया आता सांगत असते मला माहितीये तुला अजूनही माझ्यासोबत बोलण्याची इच्छा नाहीये, पण मला मात्र माझ्या आईचं प्रेम मिळावं अशी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे तू मनातलं सगळं काढून टाक आणि एक मुलगी म्हणून माझ्याकडे पहा ना आई, मला तुझ्या प्रेमाची खूप गरज आहे. असं म्हणत इकडे आता प्रिया नाटक करत असताना सायली रूममध्ये येते. सायली रूममध्ये आल्यावरती प्रिया म्हणते झालं, आलीस इकडे नाटकं करायला? माझ्या आईशी गोडगोड बोलून तिला माझ्या विरुद्ध भुलवण्यासाठी आलीस इकडे?
यावरती सायली म्हणते, हे बघ प्रिया, मला या सगळ्यामध्ये हे करायची काहीही गरज नाहीये. मी प्रतिमात्य झोपल्यात का, त्यांना काही हवे का, त्यांनी गोळ्या घेतल्या का, हे पाहण्यासाठी इकडे आले होते. यावरती प्रिया म्हणते, अच्छा, म्हणजे आता माझ्या आईला काय हवं काय नको हे सगळं तू बघणार का, आणि मी इथे कशासाठी आहे, असं म्हणत प्रिया आता चिडलेली असते. यावरती सायली सांगते, हे बघ प्रिया, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. मी फक्त प्रतिमात्यांची चौकशी करायला आले. तुला माझ्याशी वाद घालायचा आहे का? मी या सगळ्यामध्ये प्रतिमात्यांना काहीही भडकवायला किंवा काहीही सुनवायला आलेले नाहीये. प्रतिमात्यांची काळजी वाटते म्हणून आले, असं म्हणत प्रियाला सडेतोड उत्तर देत सायलीने आपली बाजू मांडलेली असते. तोपर्यंत चैतन्य अर्जुनच्या रूममध्ये येतो आणि अर्जुन म्हणतो, तुझ्या बघण्यात काहीतरी गोंधळ झाला असेल किंवा तू अर्धवट पाय बघितला असशील, कारण मी ज्या वेळेला तन्वीच्या पायावरती टॅटू बघितला, म्हणजे तिच्या पायावरती जी परमनंट खूण होती ना, ती बघितली. कोणत्याही प्रकारे स्केच पेनने किंवा पेंटने ते काढलेलं नव्हतं. मी स्वतः हात लावून बघितला, ते सगळं ओरिजिनल होतं. त्यामुळे ती तन्वी आहे याच्यावरती आता डाऊट घेण्यासारखं काहीच नाहीये. चैतन्य म्हणतो, नाही, काहीतरी गडबड आहे. तू म्हणतोयस ना, ते सगळं खरं नाहीये. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे की तो टॅटू नव्हताच. ज्या वेळेला तिने पाय घातला पद्मासनमध्ये, त्यावेळेला तिचा पाय तुझ्या आणि माझ्या पाया इतकाच कोरा, करकरीत, स्वच्छ होता. त्याच्यावरती कोणताही एक छोटासा डाग नव्हता. तुळशीपत्राची खूण नॉल तर अजिबात नाही. अर्जुन म्हणतो, नाही, तू काहीतरी चुकीचं बघितलेस. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय ना ते, त्यामुळे माझा विश्वास बसलेला आहे, असं म्हणत अर्जुन चैतन्य बोलत असताना इकडे आता प्रिया येते आणि चला, इतके पैसे खर्च करून मी हा टॅटू काढला, पण त्याचा परिणाम दिसतोय. म्हणजे या दोघांच्या मध्येच वाद झालेत, याच्यापेक्षा काय मला परिणाम हवाय चांगला. मस्तपैकी या दोघांनीच एकमेकांना आता मात्र आरडाओरडा करत आहेत, असा विचार करत ती आता एंट्री करते. अर्जुन 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 असं म्हणत अर्जुनला मिठी मारते. अर्जुनला मिठी मारल्यावरती अर्जुन म्हणतो, तन्वी, काय करतेस तू? यावरती प्रिया म्हणते, असं काय करतोस तू? अरे, चैतन्य इकडे आहे म्हणून लाजतोयस का? मग तू चैतन्याला आपल्याबद्दल सांगून टाकलं नाहीस का? म्हणजे मित्र कशासाठी असतात? मित्र याच कारणासाठी असतात ना की मित्राच्या मनातली गोष्ट त्याला कळली पाहिजे. तर चैतन्याला सुद्धा तर तू सांगून टाक ना की आपल्या मनामध्ये काय आहे. आपण दोघं एकमेकांवरती प्रेम करतो, म्हणजे किती काही झालं तरी आपण तू त्या सायलीवरती प्रेम करत नाहीयेस. तू सांगितलंस का याला की तू मला अँकलेट गिफ्ट दिलेस? ते तू चैतन्याला दाखवलेस का माझे अँकलेट्स? चैतन्य, हे बघ, मला अर्जुनने अँकलेट्स गिफ्ट दिलेले आहेत, असं म्हणत ती मुद्दाम आपला पाय म्हणजे अँकलेट्स दाखवणं हे निमित्त असतं, पण त्या निमित्ताने परमनंट काढलेला टॅटू आता इकडे चैतन्याच्या समोर आणते आणि चैतन्याला पण धक्का बसतो. चैतन्य विचार करतो, मी तर त्या दिवशी पाहिलेला हे काहीतरी वेगळंच होतं आणि आत्ता हे काहीतरी वेगळंच आहे. आता चैतन्याला काहीच कळत नसतं. तो टॅटू पाहतच बसतो. तोपर्यंत अर्जुन म्हणतो, ऐक ना तन्वी, हात सोड बरं. यावरती प्रिया म्हणते, का बरं? मी का हात सोडू? या सगळ्यामध्ये आपण दोघं जण खाली जाऊया, गप्पा मारूया. चैतन्य, तू इकडेच काम कर. यावरती अर्जुन म्हणतो, नाही ग, मला महत्वाचं काम आहे, त्यामुळे मी आणि चैतन्य खूप महत्वाच्या कामामध्ये चर्चा करतोय. सध्या तरी आम्हाला काम करू दे. यावरती आता इकडे प्रिया म्हणते, असं काय करतोयस? तुमची कामं तर नेहमीच होत राहतील, पण या सगळ्यामध्ये तू आणि मी, आपण दोघांनी एकमेकांच्या सोबत वेळ घालवणं गरजेचं आहे ना. आणि हे आता चैतन्याला पण समजायलाच पाहिजे, आणि त्याच कारणासाठी चैतन्याला हे समजावं म्हणून आता मी सगळं हे त्याला सांगितलं. अर्जुन म्हणतो, बरं झालं तू चैतन्याला सांगितलंस ते, पण तरी सुद्धा मला काम करायला लागणार आहे, हे सत्य नाकारता येत नाहीये. तोपर्यंत इकडे आता सायली बोलत असते आणि ती सांगत असते, प्रतिमात्या, तुम्ही ना तन्वीचं काही वाईट वाटून घेऊ नका. तिचा स्वभाव पहिल्यापासून हा असाच आहे. यावरती मग मात्र प्रतिमा म्हणायला लागते, तू किती छान बोलतेस ना. प्रतिमा स्वतःच्या तोंडून ते वाक्य बोलते, सायली, तू किती छान बोलतेस ना, पण ती नाही, असं म्हणत ती आता नकारार्थी मान हलवते. यावरती सायली सांगायला लागते, प्रतिमा आत्या, अहो कसं आहे ना, प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो. प्रत्येक माणूस वेगळा म्हणून जन्माला येतो आणि त्यामुळे माझा स्वभाव असा आहे, तिचा स्वभाव वेगळा आहे. तिच्या स्वभावाला काही औषध नाहीये, पण तसं तिचं मनाने ती वाईट नाहीये. त्यामुळे तुम्ही तिच्याबद्दल असा विचार करू नका. तुम्ही हा गोष्टीचा विचारच करू नका. तिचं तुमच्यावरती प्रेम आहे ना, आणि त्या सगळ्यामुळे ती ना हे सगळं असं वागत आहे. तुम्ही स्वतःला उगाचच त्रास करून घेऊ नका. या सगळ्यामध्ये प्रियानं वाईट नाहीये.
फक्त तिला इन्सिक्युरिटी आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणजे मी तुम्हाला या सगळ्यामध्ये माझ्या बाजूने अडकवेन किंवा अजून काही करेल असं तिला वाटते आणि म्हणून फक्त ती असं वागत आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत इकडे आता सायली प्रतिमाला समजवत असते. प्रतिमा मात्र या सगळ्यामध्ये प्रियाचं बाजूने काही विचार करायला तयारच नसते. सायली म्हणते तुम्ही तिचा काही विचार करू नका, तुम्ही या सगळ्यामध्ये औषधं घ्या आणि छानपैकी झोपी जा, लवकर लवकर तुम्हाला बरं व्हायचं आहे ना या सगळ्यामधून असं म्हणत सायली आता इकडे प्रतिमाला समजवत असते. सायली प्रतिमाला समजवत असताना तोपर्यंत इकडे आता प्रिया आणि अर्जुन लॉनमध्ये म्हणजे आता प्रिया अर्जुनला लॉनमध्ये घेऊन आलेली असते. लॉनमध्ये घेऊन आल्यावरती प्रिया अर्जुनला आता म्हणत असते खरं सांगू का तर तुझ्यासोबत असा वेळ घालवायला मला खूप 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 आवडतं. यावरती अर्जुन म्हणतो हो की मला सुद्धा खूप आवडतं. यावरती प्रिया सांगत असते तुला आठवत आहेत का आपल्या आठवणी, लहानपणी आपण इकडे खेळायचो, लहानपणी आपण तिकडे खेळायचो असं म्हणत खोटारडी प्रिया कसली खूप तन्वी तर नसतेच पण लहानपणीच्या खोट्या खोट्या आठवणी अर्जुनला सांगत असते. म्हणजे मी इथे होते, तू इथे असायचा, असं खेळायचो असं काही ना काहीतरी बडबड करत असते. आणि ती म्हणते अर्जुन अरे तुला आठवतंय ना आपण या सगळ्यामध्ये लहानपणी किती धमाल केली होती की विसरलास तू हे सगळं. यावरती अर्जुन म्हणतो असं कसं विसरेन मी, मला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे आठवतायत पण मला हे कळत नाहीये तू आश्रमात असताना तुझ्या फारसं कोणी जवळ नव्हतं, मग तुझ्या मनातल्या गोष्टी तू कुणाला सांगायचीस, मनातल्या गोष्टी कुणासोबत शेअर करायचीस. मला तर खूपच प्रश्न पडतो की या सगळ्यामध्ये तुझ्या मनाची किती घुसमट होत असेल. यावरती प्रिया सांगते खरं सांगू का तर मला त्या आश्रमातल्या आठवणीच नको वाटतात. तसं आश्रमामध्ये माझ्या काही खास अशा आठवणीच नाहीयेत. आश्रमाबद्दल आठवण राहावी किंवा त्याच्याबद्दल एखादी चांगली गोष्ट मनात राहावी असं काही घडलेलं नाहीये आणि त्यामुळे आश्रम म्हटलं की टेन्शन, या पलीकडे मला दुसरं काही कळतच नाहीये. आश्रमामध्ये ना कसली हौस, ना कसली मौज, ना कधी पिक्चर, ना कधी एखादा नाटक, कधी काही आम्ही पाहिलं नाही. हा म्हणजे आश्रमात असताना तो एकच पिक्चर बघायला गेलो पण ती पण आठवण इतकी हॉरिबल आहे ना म्हणजे ती आठवण आठवली ना तरी सुद्धा मला खूप 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 भीती वाटते. त्यामुळे आश्रमाच्या चांगल्या अशा काहीच आठवणी नाहीयेत. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो तू म्हटलीस ना की तिकडे तुझं कोणीही खास नव्हतं, मैत्रीण नव्हती, कुणी बोलायला नव्हतं, तर मग तुझ्या मनातल्या गोष्टी तू कुणाला सांगायचीस, विलास काकांना का असं म्हणत अर्जुनाचा विषय काढायला लागतो. आणि विषय काढता काढता प्रियाच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी अर्जुन उत्सुक असतो. त्यावरती प्रिया विचार करते अच्छा म्हणजे या कारणासाठी याने नाटक केलंय, तर आता ह्याला तुळशीपत्र समजलंय तर माझ्या तोंडून विलासच्या केसचं सत्य जाणून घ्यायचं ह्याला. पण हा सुद्धा मूर्ख आहे, मी याला अशी उल्लू बनवेन ना याला कळणार पण नाही. त्यावरती आता प्रिया खोकला आणण्याची ऍक्टिंग करते, अर्धवट सगळी माहिती सांगते आणि खोकला आणण्याची ऍक्टिंग केल्यावरती अर्जुन म्हणतो थांब तर मी पाणी घेऊन आलो असं म्हणत अर्जुन आता पाणी घेण्यासाठी किचनमध्ये येतो. किचनमध्ये सायली असते. सायली म्हणते काय झालं सर. यावरती अर्जुन म्हणतो काही नाही आणि तो सायलीला काहीही सांगायला नकार देतो आणि पटकन तिकडून निघून जातो. सायली विचार करते म्हणजे अर्जुन सरांच्या डोक्यामधलं खूळ अजून गेलेलं नाहीये तर प्रियाच्या तोंडून ही खुनाचं सत्य आणून घ्यायचे. प्रिया किती पोचलेली आहे हे अर्जुन सरांना अजून समजलेलं नाहीये, त्यांना हे समजण्याची गरज पण आहे. पण या सगळ्यामध्ये अर्जुन सर काही ऐकायला तयारच नाहीये असं म्हणत सायली सुद्धा आता मात्र प्रिया आणि अर्जुन यांच्या मागावरती जाते. तोपर्यंत अर्जुन पाणी घेऊन इकडे आता प्रियाला देतो आणि पाणी पी बरं आणि तू काहीतरी बोलत होतीस ना असं म्हणत तो प्रियाला त्या पुन्हा खुनाच्या गोष्टीचा विचारायला लागतो. प्रिया विचार करते हा काही विषय सोडायला तयार नाहीये पण मी पण काही कच्च्या गरूची चेली नाहीये. आणि प्रिया म्हणते कसला विषय, काय विषय, मी काय बोलत होते, मला खरंच काही आठवत नाहीये असं म्हणत प्रिया विषय बदलायला लागते. तोपर्यंत अर्जुन म्हणतो असं काय करतेस, आपण त्या दिवशीचं बोलत होतो ना, मला माहिती आहे तू अजूनही मला अपोजिशनचं वकीलच समजतेस ना, पण आता खरं सांगू का तर फक्त आणि फक्त ही केस मी घेतल्या हातात ती सोडायची कशी म्हणून मी ती केस सोडत नाहीये. पण खरं सांगू का तर तुला निर्दोष सोडवणं आता हाच माझा एक मोटिव्ह आहे. तुला जर का माझ्यावरती विश्वास नसेल ना तर तू एक काम कर बरं, ही गोष्ट तू चैतन्याला विचार. मी चैतन्याला या आधीच सांगितलंय की आता हे केसचं मोटिव्ह माझं एकच आहे, ते म्हणजे तन्वीला निर्दोष सोडवणं. तू चैतन्याला एकदा विचारून घे बरं. यावरती प्रिया विचार करते अच्छा म्हणजे आता ह्याची साक्ष मी चैतन्याकडे काढायची, याचा अर्थ असा होतो की उंदराला मांजर साक्ष,
चैतन्य याच्याच बाजूने बोलणार आहे आणि हा साक्ष काढायला चैतन्याचीच सांगतोय। यांना काय वाटलं मी इतकी मूर्ख आहे का? मी यांना सहजासहजी गोष्टी सगळ्या सांगून टाकेन का? पण यांच्या तावडीत मी काही येणार नाहीये असा प्रिया विचार करत असते। अर्जुन म्हणत असतो, अगं खरं सांगू का, तर तू मला जर का या केस संदर्भातली सगळी खरी खरी माहिती सांगितलीस ना, नक्की त्या दिवशी काय घडलं असतं हे सांगितलंस ना, तर मी मात्र आता तुला निर्दोष सोडवायला कमी करणार नाही। काहीही झालं तरी तुला असं निर्दोष सोडवेन ना मी, तू फक्त खरं खरं काय ते मला सांग। प्रिया विचार करते, हा मला इतका मूर्ख समजतो का की काहीही झालं तर मी याला सगळं खरं सांगेन? प्रिया म्हणते, हो अर्जुन, तू काळजी करू नकोस, मला थोडासा वेळ हवाय, मी तुला सगळं खरं सांगेन त्या रात्री काय घडलं ते। मला खात्री आहे की या सगळ्यामधून तू मला निर्दोष सोडवशील। असं म्हणत प्रिया सुद्धा नाटक करायला लागते अर्जुन सोबत खोटं खोटं बोलायचं, पण त्याला ताकास्तूर अजून तरी काही लागून देत नसते। पण अर्जुन हार मानणारा नसतो, तो या सगळ्यामध्ये प्रियाचं बिंग फोडणार म्हणजे फोडणार या मतावरती ठाम असतो आणि त्यासाठी आता मात्र खूप मोठं नाटकाचा सेटच रचला जातो आणि या नाटकामध्ये अर्जुनच्या मनामधील सायलीविषयीचं प्रेमाचा सगळ्यांच्या समोर म्हणजे सायली समोर खुलासा होणार असतो। इकडे आता डिनर डेटचं प्रियाने आयोजन केलेलं असतं। रात्रीच्या वेळेला तिने छानपैकी कॅन्डल लाईट डिनर आणि छानपैकी इकडे टेबल सजवलेलं असतं आणि ती अर्जुनला सांगत असते, अर्जुन, जे काही तुझ्या मनामध्ये आहे ते मला सांग। तुझं सायलीवरती प्रेम नाहीये ना? तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? तू कबूल कर की तुझं प्रेम माझ्यावरती आहे। असं म्हणत ती आता अर्जुनला या सगळ्यामध्ये आपल्या प्रेमासाठी जबरदस्ती करत असते की बोल, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? नेमकी सायली तिकडे येते आणि अर्जुन आता काय उत्तर देतोय हे ऐकायला उत्सुक असते। अर्जुन तिकडे चिडतो आणि खबरदार तन्वी, बाजूला हो, माझं तुझ्यावरती बिलकुल प्रेम नाहीये, माझं प्रेम फक्त आणि फक्त मिसेस सायलींवरतीच आहे, मी सायलीवरतीच प्रेम करतो। असं म्हणत अर्जुनने खूप मोठा खुलासा केलेला आहे आणि सायली हे सगळं पाहत आहे। सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नाही। फायनली अर्जुनने सायलीवरती आपलं प्रेम आहे हे सिद्ध केलंय आणि सायली समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालाय।